राज्यात आजपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी बोलणं बंधनकारक करण्यात आले आणि या निर्णयानंतर अनेक रिक्षा चालकांकडून मराठी भाषा शिकण्याचा आणि प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। पूर्ण आणि स्पष्ट मराठी बोलणं अद्यापही जमत नसलं तरी सुद्धा तोडक्या मोडक्या मराठीत का होईना पण संवाद साधण्याची तयारी चालकांनी दाखवली आहे। प्रवाशांनी सुद्धा त्यांच्याशी मराठीत बोलल्यास आम्हाला अधिक भाषा लवकर शिकता येईल अशा प्रतिक्रिया रिक्षा चालकांकडून व्यक्त होत आहेत आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी या रिक्षा चालकांशी संवाद साधला आहे। परिवहन विभागाच्या माध्यमातून आजपासून मुंबईतील आणि महाराष्ट्रातील सगळे रिक्षा आणि टॅक्सी चालक यांना मराठी बोलणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि मराठी बोलण्यात आलं नाही तर त्यांचे परवाने सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सध्या मी बांद्रा स्थानक परिसरात आहे आणि बांद्रा स्थानिक परिसरामध्ये असणाऱ्या रिक्षा चालकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। नेमकं मराठी संदर्भात त्यांची भूमिका काय आहे? मराठी बोलता येते का तुम्हाला? येतेच ना, थोडं अर्धा मराठी येतं, पूर्ण मराठी नाही येतेच। अरे ठीक आहे, एवढी येते जरा चांगली आहे। मराठीची परीक्षा दिली का तुम्ही? हो, दिले साहेब, दिली ना। हा। तुमचं काय? माझा काय नाव आहे तुमचं? इमाम शेख। अच्छा, आता सध्या मराठी बोलण्यासाठी सरकारने सांगितलेलं आहे आजपासून 15 ऑगस्ट पासून। काय तिथे गेले होते, हां, परीक्षा पण दिलेली आहे आणि सर्टिफिकेट भेटणार आता। आपण बघतोय अनेक रिक्षा चालक आहे। बोलू शकतो आम्ही साहेब। आम्ही जे आभारी आहे आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा जे आदेश दिलेला आम्ही की सगळी रिक्षा ड्रायव्हर शिकताय मराठी व संपूर्ण आम्ही बोलणार आहे। बराच फरक आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी। बांद्रे परिसरामधले अनेक रिक्षा चालक आहे जे मराठी बोलू शकतात, इतरही काही रिक्षा चालक आहे। मराठी बोलता येते का? हां, बोलतोय। काय नाव आहे तुमचं? माझे नाव रमेश चंद बैजनाथ गुप्ता आहे। अच्छा, आणि कुठल्या तुम्ही वर्गामध्ये शिकले होते मराठी? चांगली मराठी शिकले? धारावीमध्ये। धारावीमध्ये शिकले। परीक्षा झाली? हा, परीक्षा झाली। तर एक चांगला बदल आपल्याला या ठिकाणी रिक्षा चालकांमध्ये बघायला मिळतोय। अनेक रिक्षा चालक आहे, सगळे रिक्षा चालक मराठी बोलतायत। दादा, मराठी आजपासून बोलणं बंधनकारक केलेलं आहे, जमतंय का? हाँ, आम्ही लोक बोलतो ना दादा मराठी। अच्छा, तुम्ही मराठीच आहात? मराठी बोले तो हम इधर का ही है लेकिन बोलते हैं मराठी। अच्छा, हाँ, काय झालं? आजपासून काय मराठी कंपल्सरी केलेली आहे म्हणून विचारतोय। अरे आमचे ड्रायव्हर लोक बोलतात दादा मराठी। आम्ही लोकांनी शिक्षण वगैरे घेतलेलं आहे थोडंफार। आमचा स्टँड आहे हाजी अरबा साहेबाचा। ते तुमचं काय नाव आहे? रामदास। अच्छा, तुमचं मराठी तुम्ही बोलू शकता? बोलू शकता। काय पूर्ण नाव काय तुमचं? रामदास रामसागर कनोजिया। कनोजिया। तुम्ही मराठीची परीक्षा झाली तुमची? हाँ, पेपर आया नहीं अभी रिजल्ट, वो रिपोर्ट दे रहे थे ना। तुम्ही तर हलके फुलके आम्ही हाँ, लोकं हलके बोलतो दादा। थोडेफार हलके फुलके मराठी येते लोक बोलतात। आम्ही लोक मी इथला महाराष्ट्रीयन आहे, पण कसं आम्ही लोक थोडंफार ड्रायव्हर लोकांना हे ते भाडे बसव म्हणजे उदाहरणार्थ पैसे देण्यासाठी। पण काही दिवसात शिकून जातील, सगळं होईल असं? फार तर हलके फुलके बोलू शकतात, पॅसेंजरशी संवाद साधू शकतात, है ना। आपण बघतो की पॅसेंजरशी जेवढा प्रवाशासोबत संवाद साधायचा आहे तेवढं साधू शकतात असं सांगितलं जातं। इतरही काही रिक्षा चालक आहेत, त्यांच्याशी आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत। दादा, काय नाव आहे तुमचं? माझं नाम अनु मोहम्मद खान। अच्छा, तुम्ही मराठी बोलायला शिकले का तुम्ही? हाँ, थोड़ा थोड़ा सीख लिया मैंने। तुमचं काय मराठी जमतंय का? जमतो ना, थोड़ा बड़ा जमतो। अच्छा, आओ, काय नाव आहे तुमचं? माझं नाम सुनील कुमार पांडे आहे। अच्छा, आणि आजपासून पण मराठी बोलणं कंपल्सरी केलेलं आहे, कुठे चेकिंग केलं का? हाँ, चेकिंग केले ना, सर्टिफिकेट अभी 17-18 देतो। अच्छा, हाँ तुम्ही काय सांगाल? मला अंधेरी जायचं आहे। हाँ, तर बसा साहेब, तुम्ही घेतो मी। हाँ, बसा। तोडकी मोडकी मराठी आहे, मात्र ही मराठी सगळी बोलण्याचा प्रयत्न करतायत सगळे रिक्षा चालक। थोडासा मराठीबद्दलचा आपण जर बघितलं तर मराठी तितकीशी मराठी शुद्ध बोलता येत नसली तरी काही यापूर्वी उद्दामपणा होता, एक मुजोरी होती की आम्ही मराठी बोलणार नाही, ती आता कमी झालेली आहे। तुमचं नाव काय आहे? माझं नाव अली मुस्ताक कुरेशी आहे। अच्छा, मराठी शिकले का? थोडी थोडी। अच्छा, तर काय सांगाल आता पॅसेंजरला कुठे घेऊन चालले आहे? ये अपना बीकेसी मोहल्ला, अच्छा, जियो मोहल्ला। काय वाटतं, चांगलं वाटतंय आता मराठी बोलता येते तुम्हाला? थोडं ऐसा क्या, सबको आना चाहिए। हिंदी भी बोलता हूँ, मराठी सबको भी आना चाहिए। थोड़ी थोड़ी भी आए तो चलेगा, लेकिन इतना कॉन्फिडेंट नहीं है कि मराठी किसको आएंगी। तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही थोडी थोडी प्रयत्न केलं तरी। सीखेंगे तो सिखाएंगे, तो हम लोग सीखेंगे थोड़ा। नहीं सीखेंगे तो कैसे सीखेंगे सर? हम लोग पैसेंजर को मराठी में बोलता है तो हम लोग मराठी में उसको थोड़ा थोड़ा बोलते ही चाहिए, लेकिन जो अनपढ़ है पूरा वो कहाँ से सीखेगा?
ये रिक्शा लोन जो है मिडिल क्लास के लिए पण आता RTO म्हणतायत की जर तुम्ही मराठी बोलले नाही तर तुमचं परमिट रद्द करू. साहब उनका कैसा उनका बोलना भी सही है, लेकिन थोड़ा बहुत मराठी आता है उसके लिए सही है ना रिक्शा. तुम पूरी मराठी बोलो तो कहाँ से सीखेगा साहब. थोड़ी बहुत आती है उसको. पैसेंजर हम लोग को बोलते हैं हाँ साहब बसा तुम्हें गाड़ी में बसा हम लोग जाना, इतना तो आता है हम लोग को बोलना. लेकिन कंटिन्यू बोले तो नहीं सीखेंगे पाएगा. थोड़ी बहुत आना चाहिए थोड़ा बहुत तो. आपण बघतो. हा, धन्यवाद धन्यवाद. सगळ्या रिक्षा चालकांच्या माध्यमातून आपण बघतोय थोडीफार मराठी बोलली जाते. इतरही काही रिक्षा चालक आलेले आहेत. तर दादा आज मराठी बोलणं कंपल्सरी केलेलं आहे, तुमचं काय म्हणणं आहे? ठीक आहे बोलूंगा मैं कंपल्सरी. अच्छा, काय काय तुम्ही आता परीक्षा दिली? परीक्षा दिली, काय काय सांगितलं तुम्हाला? नाम चांगला, ॲड्रेस चांगला. अच्छा अच्छा. आता मला जर अंधेरीला जायचं आहे असं म्हटलं तर तुम्ही काय सांगाल? बसा अंधेरी सोडतो. एक अत्यंत महत्त्वाचा बदल सगळ्या रिक्षा चालकांमध्ये आपल्याला बघायला मिळाला. जे काही मूलभूत प्रश्न आहे, तुम्ही मला सांगा तुमचं नाव काय आहे? माझं नाव सलीम शेख आहे. अच्छा सलीमजी, तुम्ही मराठी शिकले का? मला मराठी लहानपासून येते. अच्छा. आणि आता आजपासून मराठी सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे की मराठी बोललंच पाहिजे म्हणून. काय वाटतं तुम्हाला, सगळे बोलतील का? तुमचे जे इतर मित्र आहेत, तुम्ही लहानपणापासून बोलता पण. हां बघा असं आहे की मराठी बोलण्याचा प्रश्न आहे. आता समोरवाला तुम्हाला मराठीमध्ये विचारणार तर आपण मराठीमध्ये उत्तर देऊ शकतो, पण तुम्हाला समोरवाला हिंदीमध्ये विचारलं तुम्ही मराठीमध्ये उत्तर दिलं ना तर त्याला समजायला पण पाहिजे ना. अच्छा, म्हणजे आता तुमचं म्हणणं आहे की जे प्रवासी बसतात प्रवाशांनी पण मराठीत बोललं पाहिजे तर तुम्ही बोलू शकता. हां, तर समोरवाला आपल्याला जो लँग्वेजमध्ये तुम्हाला बोलणार त्या लँग्वेजवरनी तुम्ही उत्तर देणार ना. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कुरेशीजींनी मांडलेला आहे की प्रवासी आजकाल मराठी बोलत नाही आणि त्यामुळं प्रवाशांनी हे मराठी बोलणं गरजेचं आहे. जर प्रवासी मराठीत बोलले तर रिक्षा चालक देखील मराठीतनं उत्तर देतील. मात्र आता सवय अशी झालेली आहे की प्रवासी सरसकट रिक्षा चालकांना अमराठी समजून त्यांच्याशी अमराठी किंवा हिंदी भाषेत संवाद साधतात आणि त्यामुळं त्यांना आणखी जी अस्खलित मराठी येणं किंवा चांगली शुद्ध मराठी येणं ते जमत नाही. जर हे दोन्ही बाजूनी झालं तर काहीसा बदल रिक्षा चालकांच्या भाषेमध्ये नक्की बघायला मिळेल. कॅमेरा पर्सन देवेंद्र सह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.